नमस्कार, मी प्रियंका मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत चायनीज रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्याच चवीचे हक्का नूडल्स। ते पण यामध्ये आपण सोया सॉस किंवा चिली सॉस न वापरता बनवणार आहोत। फक्त 2 सॉस वापरणार आहोत, म्हणजे घरी कमीत कमी जे साहित्य अवेलेबल असतं त्यामध्ये। शक्यतो आम्ही गावाकडे राहतो, तर गावाकडे मला आमच्या जवळच्या दुकानामध्ये फक्त टोमॅटो सॉस आणि शेजवान फ्राईड राईस जो सॉस असतो तो फक्त मिळाला होता। तर मग मी त्या 2च सॉसचा वापर करून आजचा हा हक्का नूडल्स बनणार आहे। तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 तांबे पाणी ओतून घेणार आहे। तर आता 1 तांबे पाणी ओतलेलं आहे आणि यामध्ये मी मोठं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण आता झाकून उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाणी। तर 2 तांबे पाणी मी ओतून घेतलं होतं। तर बघू शकता मी फक्त टोमॅटो सॉस आणि शेजवान फ्राईड राईस जे सॉस असतो तो तेवढा घालणार आहे। त्याचबरोबर मी उभे चिरलेले टोमॅटो 2 घेतलेले आहेत, उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत ते चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण आता जे नूडल्स असतात हक्का नूडल्स ते आपण तोडून घ्यायचे आहे। जर तुम्ही अखंड असे टाकला तर खूपच लांब असे असतात हे, तर ह्याचा आपण थोडेसं तुकडे करून घेणार आहोत, तोडून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून हे असे मध्यम आकाराचे ठेवून घेऊया आपण। तर तुम्ही पण असंच तोडून घेऊ शकता। तर एकाचे मी 4 भाग असे करणार आहे। तर खूप छान चवीचे असे हे हक्का नूडल्स आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो, अगदी कमीत कमी साहित्यात सुद्धा। म्हणजे अजिनोमोटोचा व व्हाईट ग्लिसरीन असं त्याचा वापर न करता, म्हणजे लिंबू सत्वाचा न वापर करता। तर आपल्याला बघू शकता पाणी छान असं उकळलेलं आहे। यामध्ये आता मी हे नूडल्स घालून घेणार आहे। तर छान असं आपण आता हे एकजीव करून घेऊया, म्हणजे पाण्यात हे सर्व मिक्स होईल या पद्धतीने हे हलवून घेऊया। हे प्लेन असते, ह्याच्यामध्ये मीठ थोडं फार नसतं, मग आपण शिजताना ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटे हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले हे छान असे कुक झालेले आहेत, चांगले छान प्रकारे शिजले गेले आहेत हे नूडल्स। तर पूर्ण 5 मिनिटे हे शिजायला वेळ लागतो। यानंतर आपण ह्याला पुरणाच्या चाळणीवर काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते आपण काढून घेणार आहोत। यानंतर आपण ह्यावरती थोडं थंड पाणी ओतून घ्यायचं आहे। जर आपण असंच गरम असंच ठेवून दिलं तर मग हे सर्व नूडल्स एकमेकाला चिटकून बसतील, त्यामुळे थोडंसं थंड पाणी ओतून घ्यायचं आहे। यानंतर आपण आता कढईमध्ये हे नूडल्स परतून घेणार आहोत। तर त्यापूर्वी आपण परतण्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊया। तर तुमच्याकडे जे अवेलेबल भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता, जसे की कांद्याची पात वापरू शकता, त्याचबरोबर शिमला मिरची वापरू शकता आणि कोबीसुद्धा आणि गाजरसुद्धा। मी हे सर्व नव्हतं त्यामुळे स्किप केलेलं आहे, तुम्ही सुद्धा स्किप करू शकता। त्याचबरोबर मी एक मॅगी मसालासुद्धा वापरणार आहे, 5 रुपयेवाली पुडी असते ती। तर आणि आपला घरगुती मसाला घालून आपण ह्याची टेस्ट वाढवणार आहोत। तर मी तोपर्यंत मॅगी मसाला त्याचबरोबर शेजवान चटणी हे जे आहेत दोन्ही पुड्या कट करून घेणार आहे। आपल्याला आता ह्यामध्ये आपण कढईत तेल छान तापल्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घेणार आहोत। तर छान असं हे चटकल्यानंतर आपण यामध्ये 1 इंच खिसलेला अद्रक आहे तर ते सुद्धा घालून घेणार आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लसूणच्या कळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। यानंतर आपण ह्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालून घेणार आहोत। हिरव्या मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो, यामध्ये आपण चटणीसुद्धा वापरणार आहोत। तर छान असं आता आपण हे जे टाकलेलं आहे ते छान परतून घेऊया। छान सोनेरी रंगावर येईपर्यंत हे आपण परतून घ्यायचं आहे, यातला जो अद्रक आणि लसूणमधला कच्चापणा दूर होईपर्यंत। छान असं सोनेरी रंगावर आल्यानंतर आपण यामध्ये तर मस्त असं आपल्या ह्याला सोनेरी रंग आलेला आहे अद्रक आणि लसूणला। यानंतर आपण यामध्ये मोठा चिरलेला कांदा जो आहे उभा तो घालून घ्यायचा आहे। तर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। असेच नवनवीन रेसिपीज किंवा ब्लॉग व्हिडिओ किचन टिप्स ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर कांदा भाजण्यासाठी आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर आपण हक्का नूडल्स आधी शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं असतं, त्यानुसार आपण ह्यामध्ये कमी मीठ टाकायचं आहे। तर मी 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। तर छान असं आता मी हे सर्व कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेत आहे। यानंतर आपण आता कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण उभा चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आणि तो पण छान असा गळेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आपण एग नूडल्स बनवणार आहोत, एग हक्का नूडल्स। तर छान असं आपला आता टोमॅटो चांगलं गळेपर्यंत शिजण्यासाठी यावरती मी 2 मिनिटं झाकण ठेवून हे भाजून घेतलेलं आहे। यानंतर आपलं टोमॅटो चांगलं शिजल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा चटणी पावडर घालून घेतली आहे, त्याचबरोबर 1 मॅगी मसाला पुडी घालून घेतलेली आहे। यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे। यानंतर 1 चमचा धने पावडर घालून घेतला आहे आणि सर्व आता हा मसाला आपण एकजीव करून परतून घेऊया।
यानंतर आपण थोडंसं जे शेजवान फ्राईड राईसची चटणी जी असते ती आपण घालून घ्यायची. यामुळे टेस्ट खूप छान येते. जर तुमच्याकडे सोया सॉस असेल तर 2 चमचे सोया सॉस एका वाटीमध्ये घ्यायचा, 2 चमचे पाणी घ्यायचं आणि ते छान एकजीव करायचं आणि ते ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे सोया सॉस नव्हता, मला मिळालाच नाही म्हणून मी ते स्किप केलेला आहे. तर मी सोया सॉस असेल मिळाला असतं तर वापरला असता. यानंतर मी 4 अंडे ह्यामध्ये फोडून घेणार आहे. तर छान थोडंसं एकजीव करायचं, अगदी भरपूर करायचं नाही तर पूर्ण भगरा होऊन जाईल. तर आपण हे अंडे अशीच आपण झाकून ठेवायची. यानंतर बघू शकता मोठे मोठे असे अंडी शिजून असे आलेले आहेत. यानंतर आपण हे छान परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि अंड्याचे जे तुकडे जे आहेत ना थोडेसे मोठालेच ठेवायचे. यामुळे मी आधी परतून घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. तर बरेच वेळेस हक्का नूडल्सवाले कलर वापरतात आणि लालसर रंगाचं अंडी असतात त्यामध्ये. तर आपल्या ह्याच्यामध्ये आपण कलर न वापरता हे अंडी शिजवून घ्यायची आहेत. तर छान असं आपण ह्यामध्ये कलर न वापरता मी अंडी शिजवून घेणार आहे. अगदी बाहेरचं आपण जास्त काही वापरायचं नाही, नॉर्मल जे घरात आहे ते वापरायचं आहे. फूड कलरसुद्धा बरेच जण वापरतात पण आपण वापरायचं नाही, तो स्किप करायचा आहे. तर अंडी छान शिजण्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. यानंतर अंडी बघू शकता छान शिजल्यानंतर यामध्ये आपण जो शिजवलेला नूडल्स असतात हक्का नूडल्स, तर हक्का नूडल्स म्हणजे ह्याला मोठ्याले नूडल्स असतात म्हणून ह्याला हक्का नूडल्स असे म्हणतात. तर हे नूडल्स आपण ह्यामध्ये टाकून छान असं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी फक्त शेजवान चटणीचाच वापर केलेला आहे आणि ज्यावेळी आपण घेतो डिशमध्ये किंवा शेवटीसुद्धा आपण टोमॅटो सॉस घालून परतलं तरी चालतं. यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. ऐच्छिक आहे, ज्यांना आवडत असेल कोथिंबीरची टेस्ट ते घालू शकतात, नसेल आवडत ते घालून नाही घातले तरी चालतात. तर शक्यतो आपण कांद्याची पात आता घातलेली नाही त्यामुळे शक्यतो कोथिंबीर ही वापरा. तर छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. ते एकजीव करायला आपल्याला बराच वेळ जातो. त्यांचं बाहेरच्या नूडल्सवाल्यांचं कसं हात खूप फास्ट चालतो, तसं आपल्याला चालत नाही. आपल्याला जसं जमतं त्या पद्धतीने पण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं. यानंतर आपण आता हे सर्व थोडंसं एकजीव झाल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो सॉस घालून घेणार आहे, कारण की मी आधी घातलं नव्हतं. टोमॅटो सॉस हा ऑलरेडी शिजवलेला वगैरे असतो, त्यामुळे सगळं शिजत आल्यानंतर प्रोसेस आपण शेवटी हा घातला तर चालतो. ते छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप छान दिसत आहे, अगदी मस्त दिसतं. आणि जर सोया सॉस घातला असताना तर आणखीन भारी असं जास्त त्याला हॉटेलसारखा लुक आला असता, पण टेस्टला अप्रतिम लागते. जरूर तुम्ही ट्राय करा. तर माझं आता हे नूडल्स झालेले आहेत, झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे. तर गरमागरम असे वाफ काढून घेतल्यानंतर तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपले हे नूडल्स रेडी आहेत. तर मी आता सर्व करत आहे. तर बघू शकता मस्त असं टेस्टी असे हे नूडल्स दिसत आहेत. अगदी घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यात या पद्धतीने तुम्ही नूडल्स बनवून जरूर खा आणि टेस्ट कशी वाटली जरूर कळवा. या पद्धतीने बनवून तर आम्हाला तर सगळ्यांना घरातील खूप खूप आवडले. तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या चायनीज फूड लवरला हा व्हिडिओ जरूर फॅमिलीमध्ये मेंबरमध्ये शेअर करा, जेणेकरून ह्या पद्धतीने ते पण घरच्या घरी नूडल्स बनवू शकू. तर ह्यामध्ये आपण आणखीन ज्यांना टेस्टला आवडत असेल ते टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉस घेऊन खाऊ शकता, अप्रतिम लागतं. तर मस्त असं बघू शकता अप्रतिम दिसतही आहे आणि टेस्टलाही खूप 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 छान होतं. तर माझ्या मुलाला टोमॅटो सॉसवरून सुद्धा भरपूर खायला आवडतं, त्यासाठी मी हे सर्व केलेलं आहे. धन्यवाद. भेटू पुन्हा छान रेसिपी घेऊन.